स्वाती कोरी आणि जनता दलाचं राजकारण संपवायचा नामदार मुश्रीफांचा चंग, पण मी लढणाऱ्या बापाची लढणारी लेक स्वाती कोरी कशा कडाडल्या आणि भाजप नेत्यांना काय केली विनवणी. शिंदे साहेबांच्या निधनानंतर दादा आमचा हा पक्ष पूर्णपणे पोरका झालेला होता. आम्ही अनाथ झालेलो होतो. आमच्या कुणाचाच आधार नव्हता. खरं तर यापूर्वी बऱ्याच जणांना मदत करून आम्ही पाहिली, पण आमचा वापराने फेकून द्या या प्रवृत्तीने आमचा वापर केला गेला. आमच्यावर अनंत अडचणी आणण्याचा प्रयत्न केला. गडिंग्लज सहकारी साखर कारखान्यामध्ये माझ्या वडिलांच्यावर अविश्वास ठराव आणला गेला. परत त्यांची गरज म्हणून त्याला सोबत घेतलं, चेअरमन केलं. आणि जेव्हा नाव घेऊन बोलायचं झालं तर माननीय मुश्रीफ साहेबांनी कारखान्यावर 23 कोटीचं देणं काढलं, तेव्हा शिंदे साहेब कोर्टात गेले. 10 वर्षाची वीज कंपनीचा करार होता. शिंदे साहेबांना अडचणीत आणण्यासाठी 8 वर्षातच कारखाना सोडला. शिंदे साहेबांनी कर्जासाठी बऱ्याच ठिकाणी वणवण केली. कारखाना एनपीए खाली असल्यामुळे कर्ज मिळणार नाही म्हणून सांगितण्यात आलं. शिंदे साहेबांनी हिंमत सोडली नाही. माझे वडील लढणारे होते. लढणाऱ्या बापाची लढणारी मुलगी आहे. त्यांनी स्वतःच्या हिमतीवर 4.5 कोटी जमा केले. दादांनी कारखाना सुरू केला. कारखान्याचं 71,000 क्रशिंग झालं. आता शिंदे साहेब कारखाना चालवतात म्हटल्यावर 15 संचालकांना राजीनामा द्यायला लावले आणि कारखान्यावर प्रशासकाची नेमणूक केली. त्याच शक्तीने, या शक्ती विरोधात आम्ही लढा लागले. त्याच शक्तीने स्वाती कोरीला संपवण्याचा घाट घातला. नगरपालिकेत आम्हाला संपवायचं, कुक्कुटपालनमध्ये आम्हाला संपवायचं आणि स्वाती कोरीला राजकारणातनं पर्यायाने जनता दलाला राजकारणातनं संपवायचं असं चंग त्यांनी बांधलेला. पण मी म्हणाले तसं मी लढणाऱ्या बापाची लढणारी मुलगी आहे. मी मार्ग बदलला. मला लढायचं आहे, मला संघर्ष करायचा आहे. आणि मग आदरणीय चंद्रकांत दादांनी मला आधाराचा हात दिला. खासदार मुन्ना माडिक साहेबांनी मला आधाराचा हात दिला. आमदार शिवाजीराव पाटील भाऊंनी मला आधाराचा हात दिला. ते म्हणाले मला अतिशय विनम्रपणे इथं सांगितलं पाहिजे की भाजप प्रवेशाची जबरदस्ती आपल्या एकाही नेत्याने माझ्यावर केलेली नव्हती. जे गडिंग्लज तालुक्यात हजारो जनता दलाचे कार्यकर्ते फक्त विश्वासावर 40-40 वर्ष टिकून आहेत. फक्त माझे विचार, माझी तत्व, माझ्या निष्ठा म्हणून मी जर थांबले तर हा पक्ष संपून जाईल, पर्यायाने मी संपून जाईल आणि माझा कार्यकर्ता संपून जाईल. ह्याला जर न्यायचं द्यायचं असेल, माझ्या कार्यकर्त्याला जर न्याय द्यायचा असेल तर आता आपण निर्णय घेतला पाहिजे. आणि दादा मला अतिशय इथं विनम्रपणे सांगितलं पाहिजे की आदरणीय बाळासाहेब मोरे काका जे जवळजवळ 82 वर्षाचे आहेत, त्यांच्यापासून 21 वर्षाच्या पर्यंतचा आमचा कार्यकर्ता सगळे मिळून आपल्यावर विश्वास ठेवून, या पक्षावर विश्वास ठेवून आम्ही भाजपमध्ये गेलो. दादा कुठल्याही पदाच्या रस्त्याने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत नाही. प्रवेश करताना मी कुठली अट आपल्या समोर घातली नाही. फक्त विनंती एकच की फार विश्वासाने हे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत आहेत. आमच्या कार्यकर्त्यांचा सन्मान व्हावा, त्यांना न्याय मिळावा. आमच्या अडचणीतून आम्हाला बाहेर काढण्यासाठी आपण मदत करावी. त्याला माझे हात जोडून विनंती आहे. आमच्या जनता दलाबरोबर 50 वर्ष आम्ही निष्ठेने राहिलो. आजपर्यंत यापूर्वी कुठल्याही पक्षात आम्ही प्रवेश केलेला नव्हता. जी निष्ठा आम्ही जनता दलाबरोबर ठेवली, तीच निष्ठा आम्ही आज भारतीय जनता पक्षाबरोबर आमचं जीवन असेपर्यंत तुमच्याबरोबर आम्ही राहिलो. बऱ्याच कार्यकर्त्यांना वाईटही वाटलं पक्ष सोडताना. खरं तर आमचा पक्ष फार मोठा आहे, राज्यात सत्ता आहे असं काहीच नाही.
छोटासा पक्ष आहे तरी या पक्षानं आम्हाला भरपूर दिलं जातं. साहेब 2 वेळा आमदार झाले, 23 वर्ष साहेब कारखान्याचे चेअरमन होते, असंख्य साहेबांचे कार्यकर्ते संचालक झाले. आमच्याकडे